तर हा आहे आमचा पिटारा. हे आता हे स्नेक प्लांट विचारून घेतलंय त्यांच्याकडनं. लहानपणी माझा कॉफी मग होता हा. ती जरा जास्त लवकर मरतात. वाव काय गांडूळ. पण बनवा बोलायचं. हा हे पण नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये. तर लास्ट व्हिडिओ मध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो, तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा. तर आम्ही सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवू की काय काय झाडं आणली, कशी कशी लावली आहे, फुल बाल्कनी रिसेट करणार आहे. तर हा व्हिडिओ त्यासाठी आहे. यस, तर तुम्ही तो नक्की बघा. तर हा आहे आमचा पिटारा, त्या दिवशी आणलेला स्नेक प्लांट. तुम्ही हे आता हे स्नेक प्लांट विचारून घेतलंय त्यांच्याकडनं. काही विचारून वगैरे घेतलेलं नाही, डापाडापी केलेली. डापाडापी विचारून घेतलंय का? गजब बेइज्जती है. हे काय काय आहे आता मला, हा हे जास्वंद आहे, हे माहितीये. हे बाकीच्यांची नावं नाही माहित. हे सगळे शोचे झाड आहे. ते मी आता काढते सगळं आणि काढून दाखवते. मग इतकी झाडं आहेत आता ही सगळी मला या कुंड्यांमध्ये व्यवस्थित लावून ह्या शेल्फवर परत ठेवायची आहेत. ओके, तर व्हिडिओ खूप लेंदी होईल म्हणून मी ही क्लिप फास्ट फॉरवर्ड करते. यात बाकी काही नाही, बस मी जुन्या कुंड्या रिकामा केल्या आहेत. त्यातले काही झाडं मेली पण होती, खराब झाली होती, म्हणून त्या कुंड्यांमध्ये आता ती रिप्लेस करून नवीन रोपं त्यात लावणार आहे बस. आणि मला एकटीला कंटाळा आला होता म्हणून मी आशिषलाही बोलून घेतलं. जस्ट दिसलं, जस्ट बघ फुल मार्वल आईच्या गावात. अरे यार डेंजर चांगलं ना. हे तिकडनं पैसे देऊनच आणलं होतं. तिकडनं हे दुसऱ्या इथनं आणलंय. हा, हे स्नेक प्लांट हे माझा लहानपणी माझा कॉफी मग होता हा. हॅपी बर्थडे म्हणून तर मॅडमने त्याचा आता हॅपी स्नेक प्लांट करून टाकलेला आहे. तू थोडी ना त्याच्यात पिणार होता का काही? नाही नाही नाही, मला तेव्हा माझ्याकडे ना तेव्हा कुंडी नव्हती, मग मी ह्यात लावलं होतं. असं झालेलं आहे. हे पण मी हेड आपल्यालाच आहे तुम्ही नाही त्या बाहेरच्या दुकानात नाही. कसलं इझी झाड लावलं, इझी असं आलं लावलं. आता रोज पाणी देणार ती, एवढी काळजी घेईल ना ती. आता बघा तुम्ही फक्त लावणार. आता मला काय करायचं सांग ह्याचं. पण मी एक नोटीस केलंय, आपली जी नर्सरीतली झाडं असतात ना ती जरा जास्त लवकर मरतात. म्हणजे थोडे दिवस होतात. नाही खरं अरे. आणि हे नर्सरी ऐक तर माझं का माहितीये का बघ, आता इकडचे नर्सरीतले झाड हे काय कटिंग मधनं असं, हे काय पेस्टिसाइड मारत नाही किंवा त्याला हे करत नाही. जसे येतात तसे येऊन देतात ना. ही झाडं आली तर आपल्या घरी कशीही राहिली तरी ते टिकतात. म्हणजे बघ आता जेवढी आहेत ना आपल्याकडं, ती सगळी तिकडनं आणलेलीच टिकली आहेत. आणि जी बघ ना, हा मला हा कळलं ते पण बघ तीच टिकलेली आहे, बाकी सगळी गेलेली मरून. हे पण त्याच नर्सरी मध्ये आणलं होतं जे मेलेलं आहे. कोणत्या नाही हे व्हाईट कलरचे आहेत. आपण ह्या नर्सरीतून आणलंय. खरं व्हाईट कलरचे नाही नाही नाही. वाव गांडूळ. वाव गांडूळ म्हणजे किती भारी गांडूळ आहे. अरे गांडूळ म्हणजे माती स्वच्छ करतात ना. म्हणजे याचा अर्थ माती चांगली पोषक झाली. गॉड. आपण ह्याच्यातलं जे दुसरं झाड बघितलं त्याला फुल आलेलं होतं, पण ते बोलले की हे नाही देणार. ते वाले नाही. पण तू चोरते ना, तुला काय टेन्शन? अरे नाही रे, चोरत नाही. आता आपण कोणाकडे गेलो तर त्याचे कटिंग तोडून आणलं, म्हणजे नर्सरीत नाही कोणाच्या घरी, तर त्याला चोरी नाही म्हणत. मग त्याला काय म्हणतात? ते असंच देवाणघेवाण असते ती झाडांची. खरं घरामध्ये निकिता जेवढ्या गोष्टी ठेवते ना, सगळ्या गोष्टी चांगल्या गोष्टी. चांगलं आहे की चांगलं नाही? अरे झाला चालू. आमच्या इथं डीजे आज, माहित नाही आमचा आवाज येतोय नाही. आता जर नाही आला आवाज तर आम्ही नंतर तुम्हाला फक्त क्लिप दाखवू. आधीच तुम्हाला क्लिअर करून सांगतो. मग तुम्हाला फक्त आम्ही दाखवू, आम्ही सगळं लावलेलं. तुम्ही आता पाहिलेलंच आहे, आम्ही सगळं लावलेलं आहे. म्हणजे जास्त करून हिजीच जास्त ही आहे, काय त्याला म्हणतात ते, मेहनत आहे. मग ते तुम्हाला डायरेक्ट लावल्यावरती दाखवू. तुझी पण नाही, माझी नसते. मला नाही आवडत अशा गोष्टी. तुझी पण आहे. तो तर बोलले असते ना की चल हा मी तुला बनवून देते. काय देते? नॉनव्हेज चिकन तर मला आवडत. मला चिकन नाही आवडत, मला फक्त मटन आवडतं. मटन मच्छी खातो फक्त मी. मच्छी मध्ये मग मी काही खाऊ शकतो.
तुला जसं कोणी विचारले काय काय खाणार आहे खेकडा. ह्याचं तर सगळ्यात डेंजर. जर कुणाला जेवायला वगैरे मला बोलवायचं असेल तर मी येऊ शकतो, पण एक अट आहे की नॉनव्हेज लागेल. आणि नॉनव्हेज मध्ये पण चिकन मी खात नाही. चिकन म्हणजे गावरान खाऊ शकतो एखाद्या वेळेस, पण बॉयलर नाही. फिश मध्ये मी प्रॉन्स, सुरमई, पापलेट, हलवा, परत अजून आणि मला ही पण खूप आवडते, चिलापी पण खूप आवडते. आता कोणी विचारलं ना आता घरातल्यांनी की हा काय जेवायला बनवू, हा सरळ सांगतो हा चिकन नाही आवडत मला, मटन बनवा. हा मग जे आहे ते आहे ना. अरे पण ते असं विचारतात काय पण बनवा बोलायचं. असं लाड नसतं. क्लिअरली बघा, माणूस क्लिअर बोलला की जरा बरं असतं का नाही. आता मला नाही आवडत तर मी जबरदस्ती का त्यांच्याकडे जाऊन खायचं ते. हो बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. मला फक्त माझी बहीण जेवायला बोलवते. छान बनवतात. अशा प्रकारे डीजे चालू झालेला आहे. आमचा आवाज तुम्हाला येतो आम्हाला माहिती नाही. आता आम्ही हे सगळं लावतो. लावून झालं आवाज एवढा होता ना, म्हटलं आता आधी क्लिप काढून घेऊ नंतर व्हॉइस ओव्हर करता येईल. तर अशा प्रकारे आमच्या घरातलं मेन म्हणजे झाडांचं जे मॅनेजमेंट असतं ते माझ्या बायकोकडेच म्हणजे निकिताकडेच असतं. तर तीच सगळे बरोबर तिला जे जे पाहिजे ते मला मागत होती आणि ती बरोबर त्या जागेवरती सगळ्या गोष्टी एकदम बरोबर ठेवत होती. कारण असं काय सजवण्यामध्ये तिचा नाद नाही करत आम्ही. अशा प्रकारे मग तिने हळूहळू करता करता नाही जरी म्हटलं तरी सुद्धा आरामशीर एक 30 ते 35 कुंड्या तिकडे झाल्या होत्या. पण तरीसुद्धा मॅडमला अजून काहीतरी कमी वाटतच होतं. मग हळूहळू मग ते छोटे काय तिने लावले होते ते सगळं घेऊन मॅडम इकडं तिकडं सेटल करत होत्या, हे करत होत्या. आणि जिकडे हाईट पुरत नव्हती तिकडे मला थांबून हे तिकडे ठेव, हे ते तिकडे ठेव, मॅडमचं चाललंच होतं. म्हटलं चल आता काय, आता काम तर करावंच लागणार. बघा मग ते छोटे छोटे पण कसे मॅनेज करते इकडं तिकडं. तरी तिला जे कितीही झाडं आणली तरी तिच्यासाठी त्या कमीच असतात, हे नेहमीचं आहे. आणि बघा आता हे सगळं झाल्यानंतर एक झालेला आमचा आता हा जो राडा तो मॅडमच आवरत होत्या, मी तर नाही आवरत. कारण ती सगळं आवरून घेणार आणि मग मी झाडू मारून त्यावरती ते पुसून घेणार. हे आमचं दोघांचं पहिल्यापासून फिक्स असतं. तर ठरवल्याप्रमाणे गॅलरी आता पूर्ण रिसेट झाली होती. नवीन झाडं लावल्यामुळं गॅलरीत जरा जीवात जीव आला होता आणि खूप सुंदर दिसत होती. तुम्हाला ही गॅलरी कशी वाटली, आवडली तर नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही चेंजेस वाटत असेल तर प्लीज आम्हाला कॉमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.